नमस्कार. आज आपण अशा एका संप्रदायाबद्दल बोलणार आहोत जो महाराष्ट्राचा श्वास आहे, जिथे श्रीमंत गरीब उच्च नीच हा भेदभाव विठ्ठलाच्या चरणी विरघळून जातो. तो मार्ग म्हणजे वारकरी संप्रदाय. गेले 800 वर्षाहून अधिक काळ हातात टाळ मृदुंग आणि मुखात ज्ञानबा तुकाराम असा गजर करत लाखो पावलं पंढरीच्या दिशेने चालतात. ही केवळ एक यात्रा नाही, तर जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि भक्तीची चळवळ आहे. वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत म्हणजे पंढरीची विठू माऊली. हा पंढरीचा राया विटेवर उभा आहे आणि ज्याचे हात कमरेवर आहेत. हे रूप आपल्याला सांगतं की ईश्वर भक्तासाठी शांत उभा आहे. या संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला. त्यांनी म्हटलं, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. त्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून कठीण तत्त्वज्ञान सामान्य माणसाच्या भाषेत मांडले. पुढे संत नामदेवांनी या संप्रदायाचा प्रचार पंजाबपर्यंत केला आणि संत तुकाराम महाराजांनी या मंदिरावर कळस चढवला. वारकरी म्हणजे जो या वारी करतो. या संप्रदायाचे काही साधे पण अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत. गळ्यात तुळशीची माळ हे वैष्णव असल्याचे प्रतीक आहे. शुद्ध आचरण, शाकाहार, व्यसनमुक्ती आणि सदाचार हे वारकऱ्याचे मुख्य गुण आहेत. समानता, वारीमध्ये चालणारा प्रत्येक जण एकमेकांच्या पाया पडतो. इथे कोणी मोठा नाही आणि कोणी छोटा नाही, कारण प्रत्येकामध्ये विठ्ठल आहे हा भाव असतो. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला सर्वात मोठी देणगी दिली ती म्हणजे संतांची मांदी याळी. यामध्ये चोखामेळा, सावतामाळी, गोरा कुंभार, नरहरी सोनार आणि जनाबाई अशा सर्व जाती धर्माच्या संतांनी एकत्र येऊन भक्तीचा मळा फुलवला. त्यांनी समाजाला शिकवलं की आपलं काम करत असतानाही ईश्वर प्राप्ती होऊ शकते. आजही आषाढी कार्तिकीला जेव्हा चंद्रभागेच्या काठी लाखो वारकरी जमतात, तेव्हा जगाला आश्चर्य वाटतं, विना निमंत्रण विना मानधन ही शिस्त कशी राखली जाते. याचे उत्तर आहे प्रेम आणि निष्ठा. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या मातीचा असा सुगंध आहे जो कधीही कमी होणार नाही. पुढच्या भागात आपण या सर्व संप्रदायांचा सारांश पाहणार आहोत, समजून घेणार आहोत की या भक्ती चळवळीने भारताला कसं सावरलं. धन्यवाद.